यशाचा मार्ग खरं तर कोणी सांगत नाही. आणि तो मार्ग जेव्हा सांगितला जातो की जेव्हा तो काही कामाचा नसतो. कारण त्या मार्गावरून ती माणसं आधीच त्या डेस्टिनेशनला पोहोचलेली असतात आणि आपण मात्र तो मार्ग शोधत शोधत त्याच रस्त्यावर राहत असतो आणि तोपर्यंत त्यांनी रस्ता बदललेला असतो. आपण जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा तिथे काहीच नसतं. म्हणजे यशस्वी लोकांची आपण कॉपी करून जर त्यांच्या मार्गावर चालायचं ठरवलं, पण ते जेव्हा त्या करिअरमध्ये, ते जेव्हा त्यांच्या त्या निर्णयाने यशस्वी झालेले असतात आणि तोच निर्णय आपण आपल्या आयुष्यासाठी घेऊन यशस्वी व्हायचं ठरवलं, तोपर्यंत तो निर्णय किंवा ती ती गोष्ट किंवा तो नियम हा आउटडेटेड झालेला असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला स्वतःचा मार्ग स्वतः शोधणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे स्वतःचा मार्ग आपल्याला स्वतः शोधायचा आहे. कारण जोपर्यंत तुम्ही शोधणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत आणि वाईट गोष्टी काय आहेत हे कळणार नाही आहे. आणि हे कळण्यासाठी स्वतः निर्णय घेणं आणि त्या निर्णयावर ठाम राहणं आणि त्याची अंमलबजावणी करत राहणं हे केव्हाही उपयोगाचं आहे. आणि मग बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितलेलं असतं किंवा आपण कुठेतरी ऐकलेलं असतं आणि मग त्याप्रमाणे आपण म्हणजे हल्ली आपण प्रत्येक एक गोष्ट जी आहे मग यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघून आपण तसं करायला बघतो. म्हणजे एखादा साध्या साध्या गोष्टी असतील की खाण्याचा पदार्थ आपण घरी बनवून बघतो, एखादा आयुर्वेदिक काय असेल, ब्युटी स्किन केअर काय असेल तर ते आपण घरी करून बघतो, किंवा एखादा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल तर तो घरी बघतो आणि नंतर आपण तिथं जायचं ठरवतो, त्याचं नियोजन करतो, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे हल्लीचं जग असं झालं आहे की दुसरं करतंय ना तर ते आपण करायचं, त्यानं केलंय तर ते आपण कॉपी करायचं. याच्यामध्ये झालंय काय की तुमचा विचार, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा अनुभव हा तुमच्यासाठी कामाला येतच नाहीये. त्याचा दुष्परिणाम असा होतोय की ना तुम्ही त्यांचं 100% कॉपी करू शकता आणि ना तुम्ही तुमच्या 100% मतावर जगू शकता. म्हणजे हा सगळा असा प्रकारचा गोंधळ आहे. आणि जेणेकरून या गोंधळातून मग आपण आपलं स्ट्रगल पिरियड खूप वाढवतो. म्हणजे लाईफमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल पिरियड खूप असतोच तो. पण जेव्हा आपल्याला हे कळायला लागतं की नाही बाबा, आपण आपला मार्ग शोधला पाहिजे किंवा आपण आपल्या मार्गात पुढे गेलं पाहिजे, आपल्या अनुभवाचं दुसऱ्याच्या अनुभवाचं शहाणपण घेऊन आपण आपल्या अनुभवाची भर घालून आपण त्या रस्त्यावर चाललं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपल्या लक्षात येतात तोपर्यंत कदाचित तुम्ही पोहोचाल, पण परत तुम्हाला तिथे ऍडजस्ट करावं लागतं. त्यामुळे वेळीच आपला मार्ग आपण शोधणं, वेळीच आपल्या अनुभवाने शहाणं होणं, शिक्षणाने शहाणे होणं, आपल्या आवडीनिवडी जपणं, त्यात आपल्या आवडीनिवडीमध्ये असणारे फायदे तोटे शोधणं आणि त्याच मार्गावर जाणं हे खूपच आत्ताच्या कालावधीत गरजेचं आहे. म्हणजे कुणालाही कॉपी न करता, कारण कुणालाही आपण 100% कॉपी करू शकत नाही. कारण आपण सुद्धा काहीतरी शिक्षण, अनुभव, ज्ञान, माहिती हे घेतलेलं असतं. त्यामुळे दुसऱ्यांना आपण 100% कॉपी करू शकत नाही. कुठेतरी आपण 40% 60% त्यांना कॉपी करतो, उरलेलं आपण त्याच्यात घालतो आणि काहीतरी तिसरंच मिश्रण तयार होतं. त्यावेळेला 20% दुसऱ्यांचं कॉपी करा, पण 80% हे तुमचं स्वतःचं असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतः मार्ग शोधतो ना तेव्हा त्याची खात्री, त्याचं यश अपयश ही आपली स्वतःची जबाबदारी असते. आणि मग त्या जबाबदारीतून आपल्याला जे काही मिळालं ते आपलं असतं, ते आपल्या निर्णयाचा परिणाम असतो. त्यामुळे त्याच्यात आपण त्या गोष्टी सहन करू शकतो. पण दुसऱ्यांना काहीतरी सांगितलं म्हणून आपण केलं, कदाचित आपण त्या गोष्टी सहन नाही करू शकत. त्यामुळे बघा, या सगळ्या गोष्टी अशा आहेत किंवा असं असतं समाजामध्ये. धन्यवाद.